सासरीच सुखी होते मी. इथं येऊन माहेरात काय मला गवत कापायचं ही तीन कामं पडायला लागली ती. आता ह्यांचा कशाला फोन यायला लागला. हॅलो, हा काय करायला लागली ग? मी ना नुसतं आराम करायला लागले बघा. माहेरात आल्यापासून मला सुखच सुख आहे. इथं ना गवत कापाला 20-20 बाया आहेत त्या. माझा नुसता आराम चाललाय बघा. सकाळ धरून नुसतं बेडवर मी झोपून आहे. मला आराम करून 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 कंटाळा आलाय अहो. आता मी मम्मी सोबत शॉपिंगला चालली आहे. लय शॉपिंग करणार आहे. बरं असू दे. तुझे ते साखरेच्या डब्यात 5,000 रुपये ठेवले होते ना, तेवढं मी घेतलंय बघ. मला खर्च. अगं तू तर म्हणती आमचं बाप लय श्रीमंत आहे, लय पैशानं, बापाकडे पैशाच का कमी नाही. बरं एकर बागायत आहे तुझ्या बापाची, तुला का कमी नाही म्हणते. अहो होय हो, मला तर इथं काय कमीच नाही. तुम्हाला काय सांगायचंय, सकाळपासून माझ्या समोर नुसतं पनीरची भाजी, गुलाबजाम, भजी, रसगुल्ले, चिकन, मटन, नुसती ताटच ताट आहे ती. मला खाऊन खाऊन कंटाळा आलाय बघा. ए 2 पनीर मसाला आणि 4 टिकरे. तुम्ही पनीरची भाजी खायला लागला? हा मग अहो मग इथंच यायचं नाही होय खायला? तुझ्या बापाचं 50 एकर शेत आहे. रोज 20-25 माणसं कामाला असते तुझ्या शेतात. बरोबर आहे बघा तुमचं. मी तर का नाही शेतात पाऊल सुद्धा टाकत नाही बघा. खरं सांगते तुम्हाला, मी अजिबात शेतात पाऊल टाकत नाही. थांबा, भाकर, ठेचा आणि कांदा. बरं थांबा आले.